Hello students, I am Jitendra Santosh Suryavanshi from Mahatma Gandhi Vidya Mandir's Arts, Science and Commerce Junior College Manmad. Once again, welcome you. Today we are going to see section number 3 and in it we are going to learn sixth part, that is group discussion. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन 3 मधील सिक्स पार्ट, दॅट इज ग्रुप डिस्कशन, अर्थातच गट चर्चा किंवा सामुदायिक चर्चा हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर बघूया ग्रुप डिस्कशन्स. माय डिअर स्टुडंट्स, जनरली ग्रुप डिस्कशन्स is asked in competitive exams like UPSC or MPSC, but now it is in our syllabus. It is a good part or good thing for us. So let us start line by line. चला तर बघूया आपण ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, सामुदायिक चर्चा म्हणजे काय. अ ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन conducted on a topic among a group of 10 to 12 participants. ग्रुप डिस्कशन म्हणजेच औपचारिक चर्चा की जी एका विषयावर आयोजित केलेली असते आणि त्या चर्चामध्ये जवळजवळ 10 ते 12 विद्यार्थी पार्टिसिपंट्स असतात. द पार्टिसिपंट्स ॲनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी असतात किंवा जे काही उमेदवार असतात तर ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्या विषयाचं विश्लेषण करतात अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स, आणि ते त्यांचं जे काही मत आणि दृश्य असतं किंवा जे काही दृष्टिकोन असतो तर ते त्या ठिकाणी सादर करतात. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, या ग्रुप डिस्कशनमध्ये त्या ग्रुपला एक टॉपिक, एक विषय दिला जातो. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनट्स, आणि ते त्या विषयावर काही मिनिटे चिंतन करतात, मनन करतात. अँड देन स्टार्ट डिस्कशन्स, आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावर चर्चा करतात. अशी या ग्रुप डिस्कशनची प्रोसिजर असते. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनट्स, आणि ही जी काही चर्चा आहे तर ही जवळजवळ 10 ते 15 मिनटं चालते. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम, आणि जे काही तज्ज्ञ असतात तर ते त्यांना ऐकतात, त्यांची चर्चा ऐकतात आणि त्यांचं मूल्यमापन करतात. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स, आणि ही सामुदायिक चर्चा जेणेकरून किंवा बहुत करून 4 प्रकारच्या विषयांवर आयोजित केली जाते. फर्स्ट, दॅट इज फॅक्च्युअल. फॅक्च्युअल मीन्स विद्यार्थी मित्रांनो वास्तविक. फॉर एक्झाम्पल, प्लॅस्टिक्स शूड बी बॅन. उदाहरणार्थ, जी काही प्लॅस्टिक आहे तर त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. हा एक वास्तविक विषय आहे आणि अशा विषयावर चर्चा केली जाते किंवा ग्रुप डिस्कशन आयोजित केले जाते. बी, अ सोशल और पॉलिटिकल इश्यू. आणि दुसरा जो काही प्रकार आहे तर तो आहे सामाजिक किंवा राजकीय विषयांवर ही ग्रुप डिस्कशन तयार केली जाते किंवा आयोजित केली जाते. फॉर एक्झाम्पल, मॉरल पॉलिसिंग. तिसरा आहे अब्स्ट्रॅक्ट. अब्स्ट्रॅक्ट मीन्स घोषवारा. फॉर एक्झाम्पल, कन्सियन्स, की उदाहरणार्थ कर्तव्याची जाणीव. या विषयावर ही ग्रुप डिस्कशन तयार केली जाते किंवा आयोजित केली जाते. आणि डी, केस स्टडी बेस्ड, आणि जी काही केस स्टडी आहे तर त्याच्यावर ही ग्रुप डिस्कशन तयार केली जाते. वेअर द ग्रुप डिस्कसेस अ केस स्टडी, की ज्या विषयावर सामुदायिक चर्चा केली जाते. अँड ॲनालायसिस इट ऑर ऑफर सोल्युशन्स, आणि त्याच्यावर विश्लेषण तयार केले जाते किंवा त्याच्यावर जे काही उपाययोजना असतील तर त्यांची अंमलबजावणी
कशी करावी याच्यावर चर्चा होत असते. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड्स ऑफ क्लासरूम लर्निंग. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे काही क्लासरूम लर्निंग आहे तर त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन हा एक महत्त्वाचा असा भाग होय की ज्याच्यामध्ये परस्पर संवादी घडतात आणि त्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण ही होत असते. दे आर यूज टू सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर डिफरंट कोर्सेस. आणि ते वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळे विद्यार्थी शोधले जातात किंवा त्यांची निवड होत असते. और फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर्स, किंवा जे काही नोकरी देणारे असतात मालक, तर त्यांच्याकडून अनेक विद्यार्थ्यांची किंवा त्या उमेदवारांची निवड केली जाते एखाद्या जॉबसाठी किंवा एखाद्या कामासाठी. दे आर यूज टू गॉग वेदर अ कॅन्डिडेट possesses certain skills required for pursuing a particular course or a job. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गॉग मीन्स परिमाण किंवा माप. आणि त्या ग्रुप डिस्कशनमधून त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या उमेदवाराचं परिमाण मोजलं जातं की त्याच्या अंगी कोणतं कौशल्य आहे आणि तो विशेषतः हा जॉब करू शकतो किंवा नाही याचं कौशल्य त्या ग्रुप डिस्कशनमधून ओळखलं जातं. दॅट इन्व्हॉल्व्स वर्किंग इन ग्रुप्स. आणि ही चर्चा त्या सामुदायिकपणे घेतली जाते. गिविंग ओपिनियन्स अँड सॉल्व प्रॉब्लेम्स टुगेदर टू अचीव कॉमन गोल्स. आणि ही चर्चा ग्रुपमार्फत केली जाते व त्याच्यावर ते त्यांची मतं देतात आणि जी काही समस्या असेल तर ती एकत्रितपणे सोडवून जे काही ध्येय आहे तर ते ध्येय कशाप्रकारे आपण प्राप्त करू शकतो याचं नियोजन केलं जातं. द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज. आणि जे काही उमेदवार आहेत तर ते त्यांचे जे काही ज्ञान आहे तर त्यासाठी त्यांची परीक्षा आयोजित केली जाते. अँड कम्युनिकेशन स्किल्स ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज पार्ट ऑफ ग्रुप. व त्याचबरोबर त्यांचं जे काही संवाद कौशल्य आहे तर त्याचीसुद्धा क्षमता या ठिकाणी मोजली जाते. अँड टू लीड ऑदर टुवर्ड्स कन्क्लुजन अँड सोल्युशन्स. व त्याचबरोबर जो काही शेवट आहे आणि जे काही उपाय आहेत तर ते कशाप्रकारे करतात याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जाते. वन शूड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव ओपिनियन्स ऑन इट. आणि एकाने किंवा विद्यार्थ्याने त्या विषयाशी संबंधित गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अँड सपोर्ट हिज आयडियाज विथ लॉजिकल आर्ग्युमेंट्स. आणि त्याने ज्या काही तार्किक गोष्टी आहेत किंवा ज्या काही कल्पना आहेत तर त्याने सपोर्ट केला पाहिजे, आधार दिला पाहिजे व त्या बाबतीत त्याने त्याचं मत मांडले पाहिजे. सिन्स कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही कम्युनिकेशन प्रोसेस आहे, संवाद प्रक्रिया, तर ही 2 पद्धतीने चालत असते. म्हणजेच दोघांकडून होत असते, एकाकडून कम्युनिकेशन होऊ शकत नाही. इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड्स स्पीकिंग. आणि बोलण्यापेक्षासुद्धा किंवा बोलण्याच्या पलीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन लिसन्स टू द पार्टिसिपंट्स इन द ग्रुप डिस्कशन. की एकाने त्या ग्रुप चर्चामध्ये आधी ऐकले पाहिजे. अँड रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज ऑर टेक देम फॉरवर्ड. आणि त्यांच्या ज्या काही कल्पना असतात तर त्यांनी साथ दिली पाहिजे किंवा प्रतिसाद दिला पाहिजे की ज्या पुढे नेऊ शकतात. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. आणि तुम्ही तुमची जे काही कॉन्ट्रीब्यूट आहे तर ते तुम्ही खालील पद्धतीने त्या सामुदायिक चर्चामध्ये देऊ शकतात. हेल्पिंग इट स्टार्ट. तुम्ही ती ग्रुप चर्चा सुरुवात करायला मदत करू शकतात. गिविंग डायरेक्शन टू इट. किंवा
त्याला दिशा देण्याचं काम तुम्ही करू शकतात. मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यूज आर हर्ड. आणि तुम्ही खात्रीशीर असले पाहिजे की प्रत्येकाचं मत या ठिकाणी ऐकले जाईल. अँड थॉट अबाउट सो दॅट द ग्रुप मूव्स टुवर्ड्स सम काइंड ऑफ ॲग्रीमेंट. आणि विचार केला पाहिजे त्या बाबतीत की आपण काही गोष्टी सहमत करून पुढे गेलो पाहिजे. अँड क्लोजिंग इट विथ अ समरी. आणि आपण त्या ग्रुप चर्चाचा किंवा जी काही सामुदायिक चर्चा आहे तर तिचा शेवट आपण समरीने म्हणजे थोडक्यात केला पाहिजे. ऑर अ कन्क्लुजन किंवा जो काही शेवट आहे तर तो आपण अतिशय थोडक्यात समारोप केला पाहिजे. सो वी हॅव टू लर्न or we have to keep all these things while group discussions. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे सामुदायिक चर्चा करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्याच्याचप्रमाणे खाली काही गोष्टी दिल्या आणखी त्या बघूया आपण. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन्स, की जी काही सामुदायिक चर्चा आहे तर त्याच्यासाठी भाषेची निवड. हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. ही खाली काही एक्सप्रेशन्स दिले आहेत की जे तुम्ही ग्रुप डिस्कशन करताना त्यांचा वापर करू शकतात. याच्यामध्ये काही पॉईंट्स दिले विद्यार्थी मित्रांनो की त्या आधारे तुम्ही तुमच्या ग्रुप डिस्कशनची सुरुवात करू शकतात किंवा तुम्ही त्यामार्फत तुमचं मत मांडू शकतात. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. एक्सप्रेस मीन्स वर्णन करणे, ओपिनियन्स मीन्स मत. तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकतात. त्यासाठी त्या ठिकाणी काही ओळी दिल्या आहेत. आय बिलीव्ह दॅट, आय थिंक दॅट, कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, इट सीम्स टू मी. म्हणजे या सेंटेन्समार्फत तुम्ही तुमचं ओपिनियन देऊ शकतात. दुसरा पॉईंट आहे एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट मीन्स संमती किंवा मान्यता. म्हणजेच मान्यता वर्णन करणे किंवा आपण कशा प्रकारे मान्यता देऊ शकतो त्या ग्रुप डिस्कशनमध्ये चालू असताना. ॲब्सोल्युटली, जे निश्चितच, यू आर राईट, की तुम्ही बरोबर आहात. आय फुल्ली ॲग्री विथ, की मी पूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे. अशा प्रकारे तुम्ही एखाद्याला सहमती दाखवू शकतात. तिसरा पॉईंट आहे एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, की तुम्ही जी काही तुमची नाखुशी आहे तर ती तुम्ही या ठिकाणी या पॉईंट्समार्फत व्यक्त करू शकतात. आणि ते पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली, की मला माफ करा पण या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं पाहू शकतो. आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, की मला माफ करा पण मी या मताशी सहमत नाही. म्हणजे अशा प्रकारे या पॉईंट्समध्ये तुम्ही या गोष्टी व्यक्त करू शकतात. त्याच्यानंतर सजेस्टिंग म्हणजे सुचवणे. तुम्ही काही गोष्टी ग्रुप डिस्कशन चालू असताना अशा प्रकारे सेंटेन्स वापरून सजेस्टिंग करू शकतात. त्याच्यामध्ये आय थिंक वी शूड, की मला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे. वाय डोंट वी, की आपण का नाही. लेट्स, चला तर. कुडंट वी, डोंट यू थिंक वी कुड, की असं विचार करत नाही का आपण करू शकतो. म्हणजे या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकतात. आस्किंग फॉर ओपिनियन, तुम्ही काही वेळेस तुमचं मत काय आहे यासाठी विचारू शकतात. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, की तुमचं या विषयावर मत काय, किंवा हा जो काय टॉपिक आहे तर त्या टॉपिकवरती तुमचं मत काय आहे असं विचारू शकतात. सो मेनी सेंटेन्स आर गिवन हिअर, यू कॅन यूज देम. इंटरप्टिंग. इंटरप्टिंग मीन्स यू नो दॅट. खंडित. समजा तुम्हाला एखादा मुद्दा आवडला नाही तर तुम्ही तो खंडित करू शकतात किंवा त्याचं खंडन करू शकतात. मग त्यासाठी आय एम सॉरी टू इंटरप्ट, की मला माफ करा पण मी याचं खंडन करतो. सो मीन्स 3 सेंटेन्सेस हिअर गिवन, बट यू कॅन यूज मेनी सेंटेन्सेस लाईक सिमिलर इट. त्याच्याशी जे काही निगडीत असतील तर ते तुम्ही वापरू शकतात. त्याच्यानंतर हँडलिंग इंटरप्शन्स, की तुम्ही जे काही खंडन आहे तर ते कशा प्रकारे हाताळू शकतात. त्याच्यामध्ये तुमची जी काही लँग्वेज आहे तर ती तुम्ही व्यवस्थित वापरली पाहिजे. मग जस्ट अ मोमेंट प्लीज, की फक्त एक मिनटं थांबता का. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, की थोडं मी
माझं संपू शकते का? तुम्ही ऐकू शकता का? इफ यू वूड जस्ट लेट मी फिनिश, की जर तुम्ही मला हे संपवण्याची परवानगी दिली तर. अशा प्रकारे तुम्ही या पॉईंट्समध्ये ग्रुप डिस्कशन चालू असताना हे सेंटेन्स वापरू शकतात. आणि शेवटचा जो पॉईंट आहे कन्क्लुडिंग, समारोप किंवा शेवट. टू समराइजेस कन्क्लूड, वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग, म्हणजे या प्रकारे तुम्ही सेंटेन्स या ठिकाणी वापरू शकतात. आणि आपले जे काही ग्रुप डिस्कशन आहे तर त्याचा शेवट या पद्धतीने करू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जो काही ग्रुप डिस्कशन हा पार्ट आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आणि याची मदत तुम्हाला भविष्यात जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तर त्याच्यात निश्चितच मिळू शकतो. त्याच्यामुळे हा पाठ अतिशय सोपा आणि एकदम छान आहे. तुम्हीसुद्धा त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल माय डिअर स्टुडंट्स.